हॅलो मुलांनो, तर आज आपला कशाचा तास आहे सांगा बघू. अगदी बरोबर, गणिताचा. मग गणित कोणाकोणाला आवडतं? हो, तुला 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 खूप छान. तर आज आपण काय शिकणार आहोत याची काही आयडिया आहे तुम्हाला? कोण सांगेल बघू? चला तर ठीक आहे, आपण सुरू करूया. पण त्याआधी आपण एक छोटीशी गोष्ट ऐकायची का? तुमच्याच सारखा एक रामू नावाचा मुलगा होता. तो आणि त्याचे मित्र त्यांच्या गावात यात्रेला गेले. रामू खूप खुश होता, कारण खूप दिवसांनी यात्रा होती आणि त्याने विचार केला की चला आज आपण सगळ्या मित्रांसोबत खूप मजा करूया. तर तो आणि त्याचे मित्र फिरायला गेले. तर फिरताना, यात्रेत फिरताना त्यांना एकदम जलेबीची दुकान दिसली. तर मग रामूने विचार केला की चला आज आपण जलेबी खाऊया आणि मी सगळ्यांना जलेबी खाऊ घालतो. मग रामू म्हणाला त्याच्या मित्रांना की चला आपण जलेबी खाऊया. मग रामू आणि त्याचे मित्र सगळे जलेबीच्या दुकानावर गेले. मग त्या काकांना त्यांनी म्हटलं की काका, आम्हाला सगळ्यांना जलेबी द्या. मग काकांनी विचारलं तुम्हाला किती प्लेट जलेबी हवी आहे? तर मग रामू म्हणाला की आम्ही 4 लोक आहोत, आम्हाला 1-1 प्लेट जलेबी द्या. मग काकांनी त्यांना 4 प्लेट जलेबी दिल्या आणि एका प्लेटमध्ये गोल गोल अशा 3 जलेबी दिल्या. मग नंतर रामू आणि त्याच्या मित्रांनी जलेबी संपवली आणि रामू आणि त्याचा मित्र खूप खुश झाले जलेबी खाऊन. अशी छान छान गोड गोड अशी जलेबी होती. नंतर रामूने विचार केला की आता तर आपल्याला आपण किती जलेबी खाऊ ते मोजूया. मग रामू मोजायला लागला की माझे 3, रामचे 3, उषाचे 3 आणि अंजलीचे 3. मग नंतर त्याला थोड्या वेळात मागून आवाज आला जादूच्या खेळाचा. तर त्याला यात्रेला आला होता तो. मग त्याने विचार केला की मी जादूचा खेळ बघायला जाईल. म्हणून मग तो प्रश्न पडला त्याला की आता एवढे मला मोजायचे आहेत आणि मला वेळही होतोय, तर मी आता काय करू? तेवढ्यात त्याची दीदी तिथे आली आणि त्याची दीदी म्हटली रामू काय झालं? तर रामू म्हटला की दीदी मला जादूच्या खेळाला जायचंय, पण आम्ही किती जलेबी खाल्ल्या ते पण मोजायचंय, तर मी ते कसं मोजू? मग दीदीने म्हटलं हे तर सोपं आहे, सांग बघू तू किती प्लेट जलेबी खाल्ली? तर मग रामू म्हणाला की आम्ही 4 प्लेट खाल्ली. बरोबर ना मुलांनो? 4 प्लेट घेतल्या होत्या रामूने. तर हो, बरोबर. तर जर आपण 4 प्लेट मोजायचे असतील तर एका प्लेटमध्ये किती जलेबी होती? 3. अगदी बरोबर. तर आपण असं लिहिलं 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3. तर हे किती प्लेट झाले बरं? 4 प्लेट. अगदी बरोबर. आणि एका प्लेटमध्ये किती होते? 3 जलेबी होत्या. मग आपण अधिक 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 केलं तर किती झाले? तर हे झाले 12. अगदी बरोबर. तर आपण ही बेरीज करायला आपल्याला खूप वेळ लागला. आपण एक 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 मोजत राहिलो. तर आपण आता रामूला मदत करूया. दीदीने विचार केला की आता आपण रामूला मदत करूया, हे गणित सोपं करूया. मग दीदीने त्याला सांगितलं की मी तुला एक जादूचं चिन्ह सांगते आणि ते जादूचं चिन्ह काय बरं? तर ते जादूचं चिन्ह आहे हे. तर याला आपण काय म्हणू? जादूचं चिन्ह. आणि याला गणितीय भाषेमध्ये काय म्हणतात? गुणाकार. तर आपण जेव्हा एक संख्येचे एका अंकाचा पुन्हा पुन्हा बेरीज करतो, जेव्हा आपण एका अंकाचा पुन्हा पुन्हा बेरीज करतो म्हणजेच आपण गुणाकार करतो. तर बघा, आपण आता रामूला मदत करूया हे गणित सोडवायला. तर त्याने किती किती प्लेट जलेबी घेतली? 4 प्लेट. आणि एका प्लेटमध्ये किती जलेबी होती? 3. अगदी बरोबर. तर ते आपण गुणाकारात कसं लिहूया? तर ते आपण गुणाकारात असं लिहूया, हे किती 3 आहेत?
4 म्हणजेच 3 गुणाकाराचं चिन्ह म्हणजे जादूचं चिन्ह आणि इकडे 4 म्हणजेच 3 4 वेळा म्हणजेच किती झाले 12. तर बघा तुम्हाला बेरीज करायला जेवढा वेळ लागला त्याहून कमी वेळ आपल्याला गुणाकार करायला लागला. म्हणजेच आपण एकाच अंकाची पुन्हा पुन्हा बेरीज केली तर आपण गुणाकार केला. तर बघा दीदीने रामूला गणित सोडवण्यात मदत केली. तर आपण आता बघितलं दीदीच्या मदतीने की रामूने किती जलेबी खाल्ली, तर त्याने 12 जलेबी खाल्ल्या. त्यांनी 12 जलेबी खाऊन झाल्या त्यांच्या. आणि मग नंतर रामू आणि त्याचे मित्र जादूच्या खेळ बघायला गेले. तर मुलांनो कशी वाटली तुम्हाला रामूची गोष्ट? छान ना? तर चला आपण अजून एक काहीतरी गंमत बघूया. बघा तर माझ्याकडे पेन्सिलिंगचे बॉक्स आहेत. किती बॉक्स आहेत? तर माझ्याकडे 4 बॉक्स आहेत. आणि त्या 4 बॉक्समध्ये किती पेन आहेत? तर प्रत्येक एका बॉक्समध्ये 2 पेन आहेत. तर बघा हे माझ्याकडे 2 पेन आणि असे किती बॉक्स आहेत? 4 बॉक्स आहेत. तर हा 1, हा 2, हे 3 आणि हे 4 म्हणजे आपण 4 गट केले. तर आपण ते लिहून बघूया. तर ते कसं होईल? तर 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2. तर हे किती झाले? अगदी बरोबर 8. तर आता बघा आपण याला आता गुणाकारात लिहूया. तर बघा बरं किती वेळा 2 लिहिलाय आपण? 1 2 3 4 म्हणजेच 2 4 वेळा. तर 2 4 वेळा आणि आपण हे मध्ये जादूचं चिन्ह म्हणजेच गुणाकाराचं चिन्ह घेतलं. तर हे किती झाले बघू? अगदी बरोबर 8. म्हणजे जेव्हा आपण एकाच अंकाची पुन्हा पुन्हा बेरीज करतो म्हणजेच आपण गुणाकार करतो. बघा दोघांचं उत्तर काय आलं? 8च आलं ना? तर चला आता रामू आणि त्याचे मित्र कुठे गेले? जादूचा खेळ बघायला. नंतर ते खेळ बघून आल्यावर परत रामूला भूक लागली आणि रामूने विचारलं त्याच्या मित्रांना की आता काय करायचं, आपल्याला तर भूक लागली आहे. मग समोरच त्यांना एक लाडूची दुकान दिसली. मग रामू आणि त्याचे मित्र सगळे मिळून लाडूच्या दुकानात गेले आणि रामूने दुकानदाराला सांगितलं काका आम्हाला लाडू द्या. तर काकांनी प्रत्येकाला 2-2 लाडू दिले. म्हणजेच बघा तर लाडू आपण आता मोजूया. तर रामूला 2 लाडू, श्यामला 2 लाडू, अंजलीला 2 लाडू आणि रामला 2 लाडू. आता सांगा बघू किती लाडू झाले? अगदी बरोबर 8. तर हे 8 लाडू झाले. तर यांना आपण जादूच्या चिन्हाच्या मदतीने आता सोडवूया. तर हा 2 2 2 2 किती वेळा झाला? 4 वेळा. म्हणजेच 2 4 वेळा. मग आपण आधी इथे लिहूया 2 4 वेळा म्हणजेच 2 आणि जादूचं चिन्ह बरोबर इकडे 8. तर बघा आपण एकच अंकाची पुन्हा पुन्हा बेरीज केली तर 2ची 4 वेळेस बेरीज केली तर 8 आला आणि 2ने 4ला गुणाकार केला तरीही 8 आला. म्हणजेच एकाच संख्येची पुन्हा पुन्हा बेरीज करणे म्हणजेच गुणाकार करणे. तर बघा रामू आणि त्याच्या मित्रांनी किती लड्डू खाल्ले? त्यांनी 8 लाडू खाल्ले. तर आता आपण लाडू मोजले. रामू त्याच्या मित्रांसोबत लाडू खाल्ले आणि नंतर घरी गेला. तर आता आपण पेनांच्या बॉक्सचं गणित सोडवूया. तर बघा माझ्याकडे 4 बॉक्स आहेत.
4 बॉक्स आहेत पेनांचे आणि एका बॉक्समध्ये 4 पेन आहेत. तर ते आपण कसं बघूया, तर बघा हे 4 बॉक्स. तर एका बॉक्समध्ये किती पेन आहेत? अगदी बरोबर 4. दुसऱ्या बॉक्समध्ये पण 4, तिसऱ्या बॉक्समध्ये पण 4 आणि चौथ्या बॉक्समध्ये पण 4. म्हणजेच यांची आपण बेरीज केली तर किती झाले? 16. अगदी बरोबर. तर आपण इथे लिहिला 16. तर याचाच आपण गुणाकारात केलं आणि याला आपण सोडवलं तर आपण कसं लिहू? तर 4 किती वेळा आहे? 4 वेळा. म्हणजेच 4 4 वेळा बरोबर 16. तर बघा एकाच अंकाची आपण पुन्हा पुन्हा बेरीज केली तर 4 4 4 4 4 4 4 वेळा म्हणजेच 16. तर बघा आपण आता गोष्टीच्या माध्यमातून काही उदाहरणांच्या माध्यमातून हळूहळू आपण गुणाकार शिकतोय. तर अजून काही उदाहरणांनी आपण गुणाकार शिकायचा. तर चला, तर बघा मी इथे लिहिते 3 अधिक 3. तर मला सांगा या बॉक्समध्ये काय लिहायचा? अगदी बरोबर 6. तर यालाच आपण गुणाकारात कसं लिहू? 3 किती वेळा 3 आहे? 2 वेळा. म्हणजेच 3 गुणिले 2 किती येईल? 6. अगदी बरोबर. तर चला आता आपण दुसरं उदाहरण घेऊया. तर बघा बरं मी इथे लिहिला 4 अधिक 4. तर या बॉक्समध्ये काय येईल? 8. अगदी बरोबर. आता याला आपण गुणाकारात कसे लिहिणार सांगा बघू. हा 4. या बॉक्समध्ये काय लिहायचं मी सांगा. तर हा 4 किती वेळा आहे? 2 वेळा. म्हणजेच 2. तर इकडे काय येईल? 8. अगदी बरोबर. तर आता मी इथे लिहिला 6 गुणिले 2. तर आता सांगा बघू इथे काय येईल? 12. अगदी बरोबर. यालाच आपण बेरजेत कसं लिहिणार? 6 किती वेळा? 2 वेळा. म्हणजेच 6 अधिक 6 बरोबर 12. तर बघा आता आपण थोडं मोठी संख्या घेऊ. आपण थोडं मोठी बेरीज बघू आता. म्हणजेच मोठ्या बेरजेपासून वाचवण्यासाठी आपण शॉर्टकटचा उपयोग करू. म्हणजे आपण गुणाकार करूया. तर बघा मी लिहिते 3 किती वेळा? 6 वेळा. म्हणजेच माझ्याकडे 3 पेन्सिल आहेत. किती बॉक्स आहेत? 6 बॉक्स. 3 पेन्सिल एका बॉक्समध्ये 3 पेन्सिल असे 6 बॉक्स आहेत. म्हणजेच मला 3 किती वेळा लिहावं लागेल? तर 6 वेळा. तर बघा आपण लिहूया 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3. तर आता किती वेळा झालं हे? 5 वेळा. म्हणजे अजून एक आपल्याला वाढवावं लागेल. तर परत अधिक 3. तर सांगा बघू किती झाले हे? मोजायचं पुन्हा. चला मोजा माझ्यासोबत सगळ्यांनी. 1 2 3 4 5 6. म्हणजेच 3 किती वेळा? 6 वेळा. मग किती झाले? अगदी बरोबर. या बॉक्समध्ये आपल्याला लिहायचंय 18. तर हा लिहिला 18. मग 3 6 वेळा म्हणजेच किती? 18 बरोबर.
तर आता मला सांगा, मी 4 किती वेळा लिहिल हा? 4 वेळा. तर 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4, तर किती वेळा झाला हा? 4 वेळा. तर आता गुणाकाराचं आपण याला कसं लिहिणार? तर 4 किती वेळा? 4 वेळा. तर किती झाले? 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4 16. अगदी बरोबर. तर 4 गुणिले 4 किती? 16. म्हणजे 4 वेळा 16. म्हणजेच आपण 4 हा एकच अंक किती वेळा त्याची पुन्हा पुन्हा बेरीज केली? 6 वेळा. तर म्हणजेच आपण गुणाकार केला 4 गुणिले 4 बरोबर 16. तर आज आपण गणिताची जादू शिकली. म्हणजेच आपण काय शिकलो? गुणाकाराचं चिन्ह. त्याला आपण काय नाव दिलं सांगा बघू? काय म्हटलं होतं आपण त्याला? अगदी बरोबर, ते होतं जादूचं चिन्ह. म्हणजेच आपल्याला जेव्हा एकच अंकाची पुन्हा पुन्हा बेरीज करतो म्हणजेच आपण गुणाकार करतो. तर आज आपण गुणाकार शिकलो. तर आज आपण काहीतरी होमवर्क करायचा का घरासाठी? तर तुम्ही सगळ्यांनी घरी गेल्यावर आपल्या घरात तुम्ही गोट्या खेळतात ना, तर गोट्या, खडे, घरात चम्मच असतात, चमचे असतात, ते चमचे एकत्र करा, त्यांचे गट बनवा आणि त्या गटाला बेरीजच्या माध्यमातून आणि गुणाकाराच्या माध्यमातून करून बघा. तर ते कसं येईल? एकच संख्या पुन्हा पुन्हा जेव्हा तुम्ही बेरीज कराल म्हणजेच तुम्ही गुणाकार कराल. तर जसं आपण पेनांचा बॉक्स इथे घेतला तसंच तुम्ही घरी जाऊन घरातल्या वस्तूंचा वापर करून गुणाकार शिकू शकतात. तर आपण उद्या पुन्हा भेटूया.